ज्या लोकांना पिठलं फेटायला सुद्धा जमत नाही ना, ते सुद्धा अगदी परफेक्टपणे या थापी वड्या, बेसनच्या वड्या, पिठल्याच्या वड्या बनवू शकतात. सगळ्यात पहिल्यांदा एका बाउलमध्ये 1 कप इतकं बेसन घ्यायचं. याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालत सुरुवातीला याच्यातल्या गुठळ्या व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आणि नंतर याच्यामध्ये अगदी बऱ्यापैकी पाणी घालून अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. एक वाटण करायचं, लसूण, मिरची, जिरा, ओवा, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून पाणी न घालता याचं वाटण तयार करून घ्यायचं. गॅसवरती कढई गरम झाली की 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की हिंग घालायचा. हिंग व्यवस्थित भाजून घ्यायचं. लगोलग त्याच्यात मोहरी घालायची. मोहरी भाजली की लगेच तयार केलेलं वाटण घालायचं. वाटण सुद्धा अगदी व्यवस्थित भाजत आलं की याच्यामध्ये हळद घालायची. तयार केलेलं मिश्रण तळापासून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि लगोलग याच्यात घालून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. गॅस कमी करायचं आणि मिश्रणातल्या अगदी व्यवस्थित अशा गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या. सुरुवातीला याच्यावरती झाकण ठेवायचं. 1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आणि लगेच एका ताटाला तेलाने व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं. परत मिश्रण तळापासून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. परत 1 मिनिटाची वाफ काढायची आणि मिश्रण अगदी असं एका ठिकाणी गोळा होत असेल तर समजून जा मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे. गरम असतानाच मिश्रण एका ताटावरती व्यवस्थित असं घालून घ्यायचं आणि स्पॅच्युलाच्या साह्याने किंवा तांब्याच्या साह्याने व्यवस्थित असं थापून घ्यायचं. परत याच्यामध्ये आवडीनुसार ओल्या खोबऱ्याचा किस घालायचा, थोडीशी तीळ घालायची, थोडीशी खसखस घालायची आणि आवडीनुसार थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. परत हे मिश्रण स्पॅच्युलाच्या साह्याने किंवा तांब्याच्या साह्याने वाटीने ह्याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं, जेणेकरून हे सगळं साहित्य त्याच्यावरून निघायला नको. परत हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं आपल्याला इथे थंड करून घ्यायचं. मिश्रण अगदी व्यवस्थित थंड झाल्यानंतरच ह्याचे आपल्याला काप मारून घ्यायचे. ज्यानुसार तुम्हाला वडी आवडते त्यानुसार तुम्ही स्क्वेअर किंवा डायमंड शेपमध्ये कट मारून घेऊ शकता. इथे मी डायमंड शेपमध्ये छोट्या मोठ्या आकाराच्या वड्या घालून घेतलेल्या. तयार झालेली आपली मस्त अशी थापी वडी.